घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून अनेक गाड्या अडकल्या। पावसामुळे लोकल आणि मेट्रो सुद्धा रखडली। मुंबईमध्ये आज अवकाळी पावसामुळे कुठे कुठे नेमकं काय काय घडलं पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। सोसाट्याचा वारा, जोराचा पाऊस, अपघात, ट्रॅफिक जॅम, प्रवाशांचे हाल। मुंबईत अवकाळी पावसामुळे दाणादाण झाली। घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर पेट्रोल पंपवर महाकाय होर्डिंग काही सेकंदात कोसळलं। त्याखाली सापडून अनेक लोक जखमी झाले। ऐंशी पेक्षा जास्त गाड्या अडकल्या। जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं। जर आपण या ठिकाणी पोलीस आणि अग्निशमन दल जर बघितलं तर ते आतमध्ये या ठिकाणी हे रेस्क्यू करताना आपल्याला दिसून येत आहेत। काही लोक आतमधून आवाज देत आहेत, काही लोक आतून आवाज देत आहेत, जे या ठिकाणावरून गाडीमधून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आवाज देत आहेत। जर पुढची गाडी बघितली तर अशाच प्रकारे 8 ते 10 गाड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। वारं जोरात वाहत असल्यामुळं वारा आणि पाऊस एकाच वेळेस आला आणि इथं जे असलेलं होर्डिंग एकाच वेळेस पडलं। त्याच्यामुळं आतमध्ये जी दबलेली माणसं आहेत, जवळजवळ 300च्या आसपास माणसं असतील। इथे एका टायमाला कमीत कमी 100 गाड्या पेट्रोल भरतात। आता अंदाज नाही का किती लोक आहेत। 100 गाड्या कमीत कमी पेपर भरतात, परंतु ही मला वाटतं ऐनवाड लायसन डिपार्टमेंटनी ही केलेली हत्या आहे। 2020, 21, 22 मध्ये मुंबईत प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर मोठ्या मोठ्या होर्डिंग उभारण्यात आले। तर त्या सगळ्या होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा, त्याची स्ट्रक्चरल स्ट्रेंथ चेक करा आणि जे बेकायदेशीर त्याला ताबडतोब हलवण्याचा आदेश द्या। हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याचं समजतंय। पालिकेने या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळाची पाहणी केली। जे कोणी होर्डिंग धारक आहे यांना कुणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही आणि याच्यावर जे आता झालेलं आहे त्याच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। त्याच्यावर होईल। जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ 5 लाख रुपये देण्याचा देखील वडाळ्यात पार्किंग टॉवर वादळामुळे कोसळला, त्यात अनेक गाड्यांचं नुकसान झालं। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुलुंड ते ठाणे दरम्यान ओव्हरहेड खांब कोसळल्यानं मध्य रेल्वे ठप्प झाली होती। लोकलचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांचे हाल झाले। मेट्रोलाही पावसाचा फटका बसला। मुंबईत काही ठिकाणी पाणी साचलं तर काही ठिकाणी झाडं कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली। डोंबिवली बदलापुरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पालघरमध्ये गारांचा तडाखा बसला। ढगाळ वातावरणामुळे नवी मुंबईत भर दुपारी अंधार झाला। बदलापूर कल्याण भागात वादळी वारे धडकले। वाऱ्यांचा वेग ताशी 107 किलोमीटर इतका होता। अचानक आलेल्या पहिल्याच पावसात मुंबईकरांची दैना उडाली। त्यामुळे पावसाला तोंड देण्यासाठी
मुंबई महापालिका खरोखरच सज्ज आहे का, हा प्रश्न पडावा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.